योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथांचे 7 ऑगस्ट रोजी ठाण्यात होणार प्रकाशन। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवन प्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्रोफेसर डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव लिखित चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद उपसभापती नीलम गोरे, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगमंदिरामध्ये 7 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे। योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या चरित्र ग्रंथातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, घटना विस्ताराने मांडण्यात आल्या असून त्यांची कौटुंबिक वाटचाल, त्यांची जडणघडण, संघर्ष, कष्ट, त्यांचे राज्याच्या विकासातील योगदान या साऱ्यांचा लेखाजोखा या ग्रंथात मांडला आहे। ग्रंथाली प्रकाशनच्या माध्यमातून हा चरित्र ग्रंथ प्रसिद्ध होत असून शारदा एज्युकेशन सोसायटी, कोकण मराठी साहित्य परिषद यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषद सभापती नीलम गोरे, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। कला, क्रीडा, साहित्य, प्रशासन आदी विविध क्षेत्रांतील मान्यवर, राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे, अशी माहिती या सोहळ्याच्या निमंत्रणाकडून देण्यात आली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या जीवनावर आधारित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे यांच्या आयुष्याचा सगळा जीवनक्रम अगदी जन्मापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होईपर्यंत या पुस्तकामध्ये आम्ही कथेच्या रूपाने, नाटकाच्या फॉर्म मध्ये बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे पुस्तक ग्रंथालीने प्रकाशित केलं असून या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ या 7 ऑगस्टला संध्याकाळी 5 वाजता ठाण्याच्या गडकरी रंगमंदिर येथे महाराष्ट्र राज्याचे नवोदित राज्यपाल यांच्या हस्ते आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी, अजितदादाजी आणि अनेक मंत्रिमंडळाचे साहित्यातले अनेक दिग्गज लोक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। मुळात एकूणच आपल्या ठाणेकरांना एकनाथ शिंदे माहित आहेत, एकूणच त्यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास देखील माहित आहे। म्हणजे 2000 सालापर्यंतचे एकनाथ शिंदे आणि 2000 सालानंतरचे एकनाथ शिंदे अशी 2 रूपं आपल्याला ह्या पुस्तकामध्ये नक्कीच बघायला मिळतील। एक सर्वसामान्य बाळासाहेबांच्या विचाराने भारलेला, एक सर्वसामान्य आदरणीय दिघे साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला एक सर्वसामान्य मुलगा जो किसन नगर मध्ये जन्माला येतो। मुळात त्या सगळ्याचा प्रवास या पुस्तकामध्ये बांधायचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि एकूणच त्यांनी आयुष्यात जे जे काही संघर्ष केलेले आहेत, मग त्यांच्या शालेय जीवनामधले संघर्ष असतील, नोकरीसाठी म्हणून केलेले संघर्ष असेल, घरामधले पोट भरण्यासाठी म्हणून एक जबाबदार, एक मोठा मुलगा म्हणून त्यांचे असणारे संघर्ष असतील आणि हे करत करत आदरणीय दिघे साहेबांकडे आकर्षित झालेलं व्यक्तिमत्व। एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगावीशी वाटते की त्यांना कधीही राजकारणामध्ये इंटरेस्ट नव्हता। म्हणजे ज्यावेळी आदरणीय दिघे साहेब गेल्यानंतर या ठाण्याची जबाबदारी कोणी घ्यावी हा प्रश्न ज्यावेळी आला त्यावेळी त्यांनी स्वतः असं वैयक्तिक माझ्याकडे कबूल केलेलं होतं की ढवळ सर, मला राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही, मला दिघे साहेबांचं काम पूर्ण घेऊन जायचंय, मला जिल्हाध्यक्षामध्ये इंटरेस्ट आहे। असा हा एक व्यक्तिमत्व त्या पुस्तकामध्ये आम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय। मला असं वाटतं सगळेच जर टॉपिक मी जर इथे एक्सपोज करत जर बसलो तर माझ्या पुस्तकाच्या विक्रीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पुस्तक जावं अशी माझी भावना आहे। सांगितलं ना